दिवस तुम्हाला पाहायला मिळते। सुपर 8 ची पहिली लढत चांगली बॅटिंग तिथे सादर केली जयदुर्गा रोहिंजन संघानं आणि सुपर 4 मध्ये जाणारा हा पहिला संघ क्वालिफाय ठरलाय गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये। दुसरी लढत सुपर 8 ची गौरी स्पोर्ट्स नेवाली वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट आणि प्रथम बॅटिंग साठी इथे इन्व्हाइट केलाय कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामवंत संघ वेताल स्वामी क्रिकेट संघ संदप आणि सलामीची जोडी जर तुम्ही पाहता तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत राजदीप पाटील आणि रणदीप पाटील आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच प्रथमेश पाटील। एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू साथीदारांची ओळख राहिली या खेळाडूची आणि विक्रांत किने प्रतिष्ठानचे अध्यक्ष साथीदारांना संबोधलं जातं। जाऊया मॅचेस पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हलक्या हाताने चेंडूला फेस धकलला इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी म्हणजेच हे वैशिष्ट्य असतं गोलंदाजांचं जेव्हा तुम्ही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षण लावता तेव्हा कदाचित तुम्हाला बॉल देखील समोर टाकला जातो आणि व्ही शेप मध्ये मारण्याचा हा प्रयत्न देखील केला होता फलंदाज रणदीप यांनी। तर तिसऱ्या पंचांची इथे मागणी घेतली जाते तर समाधान भोईर तर तुम्ही एकंदरीत संदर्भ संघाचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये रणदीप मॅन ऑफ द मॅच पारितोषिक विजेते झाले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये प्रथमेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलं होतं। तर नेक्स्ट मॅच जी असेल अर्थातच RM मुरबी अनुप 11 RM मुरबी आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो ही मॅच संपायच्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे याची नोंद घ्या। जर थोडासा उशीर झाला तर दोन्ही मॅच मध्ये षटकांची कपात केली जाईल याची नोंद घ्या। तर तिसऱ्या पंचांची मागणी तिसरे पंच मैदानात आले ते अर्थातच सुजित पाटील आणि इथे गोलंदाजीच्या मार्कचा विचार केला तुम्ही तर सोनू कादारा एकाच मॅच मध्ये 2 मेडन षटक फेकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती परंतु समोर त्यांच्या समोर कधी मॅच देखील केले नाहीयेत आणि कदाचित इथे प्रथमेश एक चांगली संघाला सुरुवात देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील। दोन्ही खेळाडूंचा तुम्ही विचार केला दोन्ही खेळाडू एक एक मॅन ऑफ द मॅच घेऊन आपल्या संघाला चांगली कामगिरी देऊन या थर्ड राऊंड मध्ये त्यांनी क्वालिफाय करण्याचं एक चांगलं योगदान दिलंय। तर कैलासवासी पद्माकर तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील काय केलं तुम्ही कैलासवासी पद्माकर तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ संदीप पद्माकर भोईर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी आली त्यांचंही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। लेफ्ट हँड बॅट्समन मैदानावरती ऑन स्ट्राईक प्रथमेश खेळण्यासाठी तयार होत आहेत। आखू टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून आणि जशी यांची शैली वाटते आय थिंक प्रवीण काथारा नेवाली संघाचे जशी फलंदाजी करतायत तशीच फलंदाजी इथे साकारत असताना डावखुरा हाताच्या गोलंदाजासमोर या डावखुरा बॅट्समन प्रथमेश पाटील यांचा दर्जेदार फटका षटकार। जे तूच आमचा अभिमान तूच आमचा मान आणि आई एकविरा तुझ्या मुली आहे आमचं हे आयुष्य छान अशी तुम्हा आम्हा सर्वांच्या आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा आईचं हे सुमधुर संगीत DJ डॅनी यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असताना त्यांचे स्वागत करूया। षटकाराने खाता खोलला इथे फलंदाज प्रथमेश पाटील यांनी 600च्या स्ट्राईक रेटने इथे पसंत केले खेळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळेस देखील फुल टॉस बॉल बॅकफुटवर गेले होते आणि त्याला पंच केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून हा देखील जाईल प्रथमेश पाटील यांच्या बॅट मधून अजून एक तडाखा षटकार। तर पारितोषिक आलेत दत्तात्रेय शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर आणि ही देखील होईल अगदी आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटवर पुन्हा एकदा गेले आणि सलग तिसरा षटकार। बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या आणि 1000 पारितोषिक दत्तात्रेय पाटील यांच्याकडून प्रथमेश साठी षटकार हॅट्रिक सेकंड सुपर 8च्या मॅच मध्ये प्रथमेश पाटील यांच्या बॅट मधून। आहे गोलंदाजांवरती 3 षटकार लगातार कंप्लीट करतायत फलंदाज प्रथमेश पाटील भरपूर चांगली बॅटिंग पहिल्याच पॉवर प्ले मध्ये इथे मोर्चा सांभाळत असताना यावेळी चौथा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आशापूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं अगदी मिडल स्टंप वरून जाणारा हा चेंडू जिथे निर्धाव चेंडूची सांगता होते कुठेतरी टाळ्या कचा कडाकट वाजत होत्या आणि आता मात्र या टाळ्या थांबल्या गेल्या 3 षटकार लगावले गेले आणि दत्तात्रेय भोईर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रथमेश साठी।
इथे फुल टॉस बॉल आहे, तिथे क्षेत्ररक्षक लावले होते. येत आहेत चेंडू खाली, एक धाव कंप्लीट होते, थोडेसे फंबल देखील झाले होते, परंतु दुसऱ्या ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न होईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जसं पहिल्या बॉलवर स्ट्राईक मिळाली, प्रथमेश पाटील यांना 3 षटकार लगावले, एक सिंगल कंप्लीट केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेताल स्वामी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 20 या धावसंख्येवरती. पहिलं षटक भरपूर महागडं ठरलं. मागच्या मॅच मध्ये तुम्ही 71 धावा पाहिल्यात, तशीच धावाची सुरुवात करत असताना प्रथमेश पाटील यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले. आणि प्रथमेश पाटील यांच्याबद्दल नक्की सांगायचं, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मात्र असावी. आणि ती जिद्द आणि चिकाटी घेऊन मैदानावरती आपल्या वेताल स्वामी संदर्भ क्रिकेट संघासाठी एक बहुमोलाची कामगिरी साकार करत असताना, कारण त्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जिंकला होता आणि तशाच पद्धतीचा खेळ इथे मैदानावरती साकारत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा कुठून काढल्या. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. म्हणजेच पॉवर प्लेचा विचार केला तुम्ही, पॉवर प्ले कशासाठी म्हटलं जातं, पॉवर प्ले तुम्हाला फलंदाजांना मुभा दिली असते, तिथे फक्त तुम्हाला पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि ते सर्कलचं रिंगण तोडून इथे प्रथमेशने चांगली फलंदाजी केली. आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 3 आता खेळाडू या 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. अजूनही मुभा असेल या सेकंड ओव्हर मध्ये. गोलंदाज ओमकार पाटील. पहिलाच बॉल फुल टॉस फेकण्याचा प्रयत्न केला होता, यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत, परंतु मागे कव्हर भरपूर चांगलं मिळालं एन के कातारे यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना पहिला एक्स्ट्री धाव या ठिकाणी येते, ती व्हाईटच्या स्वरूपामध्ये. आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 21 या धावसंख्येवरती. थोडीशी शॉर्ट विकेट, परंतु वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात आय थिंक गोलंदाज. रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील देखील पंचांकडे केली गेली. काही गरज नसताना हे फटके कधी कधी फलंदाजाच्या माध्यमातून खेळले जातात, परंतु इथे तुमच्या सरळ हाताने जर षटकार चौकार येत असतील तर काही गरज नसताना देखील ते प्रयत्न केले जातात. आणि इथे प्रयत्न मात्र प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून केले होते. आणि कधी कधी होतं फेवरेट स्ट्रोक देखील असतो त्या खेळाडूचा, आणि स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. लगी तो आबाद नाही तो बरबाद, परंतु इथे एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते आणि ही दुसरी एक्स्ट्रा धाव आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जोडली जाते. आणि एकूण धावसंख्येचा तुम्ही विचार केलात तर धावसंख्या पोहोचते ते बिनगडी बाद असताना 22 या धावसंख्येवरती. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड आला तर तिथे थांबू नका, त्या दगडावर उभे राहून स्वतःची उंची वाढवा, आगीतून जायलाच हवं, त्याशिवाय कचरा जलून जात नाही. वाडे शॉट, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेत. चेंडू सीमा रेषा पलीकडे. बॅट्समन होते रणजित पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. इथे चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. जशी फटकेबाजी करत होते तशीच फटकेबाजी आता मात्र रणदीप देखील करतायत. फाईट दिली होती या बॉलला, हवेत होता, गॅप आहे, तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग वरून फिल्डर जाईल तिथे, तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे. सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार रणदीप यांच्या बॅटमधून. तर याच दरम्यान भोलेनाथ पाटील साहेब पेंदर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर भोलेनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. ऑन हॅट्रिक, चौकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत या ठिकाणी फलंदाज. मग अशी षटकार हॅट्रिक पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला, राजेश कातारे यांना, कारण पहिल्या ओव्हर्समध्ये भरपूर धावा गेल्या आणि यात ओव्हर्समध्ये धावा का रोखल्या जातील. इथे देखील चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होते. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला आहे, तिथे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्रशी घेत आहेत, उचलतील, दुसरी धाव कंप्लीट. व्हेरी वेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 32 या धावसंख्येवरती. प्रेम पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत लखन पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. प्रेम पाटील साहेब आणि लखन पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. 2 धावा कंप्लीट केल्या, याचंच तर नाव आहे क्रिकेट. जेव्हा तुम्ही मोठे फटके खेळता त्याच्यानंतर तुम्ही डबल सिंगल्स घेता म्हणजे तुम्ही हा धावगती भरपूर चांगली बनवता. इथे आखू टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिलाय सीमा रेषा पलीकडे. इथे रणदीप होते आणि रणदीपच्या बॅटमधून आलेला हा तडाखा. पहिला षटकार रणदीपच्या बॅटमधून, 6 धावा.
जे क्या बात आहे. मुस्लिम एकमेकांना भेटले अस्सलाम वालेकुम म्हणतात, त्याच्यानंतर जय भीम एकमेकांना भेटले तर जय भीम म्हणतात. मग तुम्ही आम्ही भेटल्यानंतर छत्रपती शिवराय का नाही म्हणू शकत. शिवरायांचे हे सुमधुर संगीत. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केला बॉलला, तिथे वन बाउन्सचं क्षेत्ररक्षक पकडतात चेंडूला. जबरदस्त फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. एक धाव मात्र कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न होईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20 आणि या षटकामध्ये धावा आल्या 19 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 39 धावा, ती म्हणजेच वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप यांची. व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. सन्माननीय प्रेम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती या मुख्य व्यासपीठावर करतोय. समाधानजी भोईर यांच्या शुभ हस्ते प्रेम पाटील साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक स्वागत आहे गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये. तर सन्माननीय प्रेम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. समाधानजी भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आहे गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत आणि वळूया पुन्हा एकदा प्रवीण गायकवाडकडे. थँक्यू दीपक पाटील सर. नेक्स्ट मॅच असेल बघा अनुप 11 रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी विरुद्ध सतीश स्मृती गावदेवी गावठाण. दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा आम्ही दुसरा कॉल देतो. फर्स्ट इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस सेटिंग रिपोर्टिंग करायची आहे. जर तुम्ही उशीर घेतलात तर पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पहिल्याच बॉलवरती आले धीरज कातारा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल ती ऑन साईडला एक्झिक्यूट केला फटका मिड विकेटला डीपला. तिथे क्षेत्ररक्षक येतात उचलतील. एका धावेने मात्र स्ट्राईक इथे रोटेट केली जाते आणि स्ट्राईकला येत आहेत ते डावखुरे हाताचे तडाखेमंद फलंदाज या ठिकाणी प्रथमेश पाटील. जर तुम्ही विचार केलात या संघाचा वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप संघाचा दीपक पाटील सर, तर राईट स्टार्ट कशाला म्हणतात, पॉझिटिव्ह थिंकिंग कशाला म्हणतात आणि डायनामिक बॅट्समॅन कशाला म्हणतात हे त्यांनी साध्य करून दिलं. कारण ज्या सोनू कातारावरती भरोसा होता त्या सोनू कातारानं 20 धावा खर्च केल्या आणि ज्या गोलंदाज ओमकार पाटीलवर भरोसा होता तो ओमकार पाटील मात्र इथे तो देखील महागडा ठरला. कदाचित आज संघामध्ये अतुल नाहीये, इंजुर्ड आहे, ऍक्सिडेंट झालं होतं त्याच्यामुळे तो संघात नाहीये आणि थोडी कुठेतरी कमतरता भासते त्याची संघामध्ये. यावेळी बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सोनू येतात झेल खाली परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. तिथून लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील चेंडूला उचलण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट वेगाने झाल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 42 या धावसंख्येवरती. काय 50 धाव्यांची पहिली पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये पास केली जाईल का, ज्या अनुषंगाने दोन्ही फलंदाज हे मैदानावरती फलंदाजी करतायत. 2 धावा आल्यात, धावा झाल्यात त्या म्हणजेच 42. गोलंदाज तयार. येथे यावेळी देखील भरपूर चांगला फटका आहे. ग्राउंड शॉट स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. एकच धाव कंप्लीट. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे धीरज कातारा यांनी. फक्त धावा दिल्या 4-3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. म्हणजेच जे पॉवर प्लेचे 2 ओव्हर्स होते त्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जबरदस्त बॅटिंग झाली आणि जशी फिल्डिंग विखुरली गेली त्या विखुरलेल्या फिल्डिंगमध्ये आता गोलंदाजांना थोडंसं कमबॅक करण्याचा यश मिळतंय आणि चांगली गोलंदाजी इथे करतायत धीरज कातारा. कारण गौरी स्पोर्ट्स नेवालीचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतंही एक षटक एक चांगलं पाहिजे जे कमी धावांचं होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने या धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. यावेळी बॅटची एज होती, कदाचित आवाज आला होता परंतु पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूया आणि चेंडू सी मारेच्या पलीकडे लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा नशिबाचा चौकार बॅट्समन रणदीप पाटील यांच्या बॅटमधून. जे ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींचे सुमधुर संगीत डीजे डॅनी यांच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्यांचा चांगला उपयोग केला होता. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे मिड विकेटचे खेळाडू डीप मध्ये आले, भरपूर दूरवरून आले होते परंतु दुसरी धाव घेण्यापासून रोखणार नाहीत फलंदाजांना आणि इथे 2 धावा जलद गतीने कंप्लीट केल्या जात आहेत. एकूण तुम्ही दोन्ही फलंदाजांचा जर विचार केलात ना तर रणदीप पाटील खेळतायत 9 चेंडूंमध्ये 25 या धावसंख्येवरती आणि प्रथमेश पाटील खेळतायत 8 चेंडूचा सामना केल्यानंतर 22 या धावसंख्येवरती. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या म्हणजेच 49.
जबरदस्त पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या माध्यमातून आणि सातत्याने असं म्हटलं जातं की ही जी पार्टनरशिप असते पहिल्या विकेटसाठी ती भरपूर काही सांगून जात असते तुम्हाला आणि तसंच चित्र मैदानावरती बॅकफुटवर गेले होते, ऑफ स्टंप शफल केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावांची कंप्लीट भागीदारी इथे होते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आणि पाणी जाऊ घेऊन जायचं मैदानात. तर 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागतायत बिनगडी बाद असताना 55 वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप. तर नक्कीच खऱ्या अर्थानं या मैदानावरती तुम्ही पाहता ज्या पद्धतीने स्टँड भरपूर लागलेत, परंतु तत्पूर्वी या स्टँड तुम्ही मैदानावरती पाहाल प्रवीण केशव पाटील साहेब स्वर्गीय. तर प्रवीण केशव पाटील स्टँड तुम्ही मैदानावरती पाहता, पद्माकर तुकाराम पाटील स्टँड, विनायक पद्माकर भोईर हा स्टँड देखील तुम्ही पाहता. त्याच्यानंतर विनायक टिके आणि ऋषभ पाटील हे तुम्ही स्टँड खऱ्या अर्थानं बॅनर जे मैदानावरती पाहू शकता, जे या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप केले गेले त्यांचंही मनापासून स्वागत. आणि एकंदरीत जर विचार केला तर समाधान असं म्हटलं जातं की ही 5 षटकांची मॅच आहे. इथे ग्रामीण टेनिस बॉल स्पर्धा भरवली जाते. इथे कुठली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाही जिथे तुम्हाला 50 षटक दिले जातात की तिथे तुम्ही 50 ते 100 धाब्यांची भागीदारी बनवू शकता. परंतु या सीमित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये जर तुमच्यामध्ये 30 ते 35 धाब्यांची भागीदारी जरी झाली ती इम्पॉर्टंट भागीदारी संघासाठी समजली जाते. आणि कधी कधी म्हटलं जातं जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्याला उंचावरून पडावं लागतं. आणि या वेळेस मात्र काय कमालीची बॅटिंग साकार करत असताना हे दोन्ही फलंदाज प्रथमेश पाटील आणि त्यांच्या समवेत रणदीप पाटील ही सलामीची जोडी मैदानावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावफलकावरती धावा लागल्या त्या 55 बिनगडी बाद असताना. खेळण्याचा स्टँड तुम्ही बघू शकाल कशा पद्धतीने ते चेंडूला ओळखतात आणि ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर त्यांची नजर अगदी बरोबर असते चेंडूवरती. गोलंदाज तयार. यावेळी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय, तिथे गॅप आहे मोठी, शतरक्षक येत आहे दूरवरून, अडवतील, कव्हर देखील भरपूर चांगला मिळाला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रवीण कातारा देखील इथे मॅचला एन्जॉय करतायत आणि तशीच फलंदाजी इथे खऱ्या अर्थानं होत असताना, कारण प्रवीणचा स्टँड देखील असाच आहे फलंदाजीचा नेवाली क्रिकेट संघाचा, परंतु ते इन ॲक्शन मध्ये नाही आहेत. आणि आज मात्र राजेश कातारा त्याच्यानंतर धीरज कातारा NK कातारा यांच्यावरती मोठी मदार असेल डावाची. महेंद्र आहेत बॅटिंगसाठी आणि आता मात्र धावांचा डोंगर उभा केलाय, त्यासाठी तुम्हाला एक दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. आकुटप्प्याचा बॉल हा देखील जाईल दूरवर मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पलीकडे. आय थिंक बॅट्समन तिथे होते, प्रथमेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला अजून एक तडाखा षटकार. डीजे षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 63 या धावसंख्येवरती. मागच्या मॅच मध्ये 71 धावा पाहिल्या, या मॅच मध्ये देखील त्याच धावांचा विक्रम मोडीत असताना कदाचित अजूनही 8 धावांपासून दूर असतील आणि भरपूर बॉल शिल्लक असतील. ग्राउंड द विकेटने यावेळी चांगली गोलंदाजी होत असताना तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. एकंदरीत निर्धाव चेंडूचा तुम्ही विचार केला तर आतापर्यंत फक्त 2च निर्धाव चेंडू फेकलेत ते नेवाली संघाच्या गोलंदाजानं. कामगिरी थोडीशी खराब राहिली मागच्या 3 गोलंदाजांची. आय थिंक सोनू कातारा 2 षटक फेकतायत, परंतु त्यांना थोडंसं मागे ठेवलंय. कदाचित डावखुऱ्या त्याचा फलंदाज प्रथमेश आहेत मैदानावरती, त्या अनुषंगाने त्यांना ओव्हर दिली नसेल. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल पंचांना. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 64 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रातील खेळ इथे मैदानावरती चालू असताना आतापर्यंत या 2 फलंदाजांमध्ये मजबूत भागीदारी होत असताना यापूर्वी तुम्ही विचार केला सभागृह नेता चषक नावड्याच्या मैदानावरती 106 धाव्यांची भागीदारी बामणडोंगरी संघाची झाली होती आणि एकाच धावामध्ये 2 अर्धशतक झाले होते. येथे देखील लो फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिलाय वाईड स्लॉंग ऑन कॉर्नरच्या वरून. अजून एक षटकार फलंदाज प्रथमेश पाटील यांच्या बॅटमधून. डीजे सन्माननीय भरतशेठ भोईर साहेबांचं या क्रीडांगणावर आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. आपलं पुनश्च एकदा कौदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
नक्कीच भरत शेठ म्हटल्यानंतर शिवसेनेची बुलंद तोफ आणि खऱ्या अर्थानं त्यांचं या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आगमन होत असताना आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना. आणि ही शिवसेनेची मुलुकी मैदानी तोफ अर्थातच आमचे सन्माननीय अतिथी टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर भरत शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. फटाक्यांच्या आतषबाजी त्यांचं स्वागत तुम्ही पाहिलं. इथे भरपूर चांगला चेंडू आहे तर नक्कीच या ठिकाणी भरत शेठ भोईर साहेबांचं व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना त्याचं स्वागत देखील षटकारानं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीनं तुम्ही त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत पाहू शकाल. आणि शिवसेनेची ही मुलुक मैदानी तोफ जनस्थाते त्याने संबोधलं जातं. नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर असं ब्रीद वाक्य म्हटलं जातं. आणि हे शिवसेनेचे दमदार नेतृत्व यावेळी ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय व्ही शेप मध्ये बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ लॉंग ऑनला चिरून चेंडू सीमा रेषा पलीकडे. हा देखील चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार आणि हे देखील महागडं षटक कदाचित ठरलं. आणि या ओव्हर्स मध्ये देखील धावा आल्या एकूण 19 धावा आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये आल्यात आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 74. प्रथमेश खेळतायत 14 चेंडू 40 धावा आणि रणदीप खेळतायत 10 चेंडू 31 धावा. डेजय मित्रांनो प्रबोधनकार केशव ठाकरे आणि त्यांची धर्मपत्नी रमाबाई 4 मुली झाल्यानंतर केशव प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी विचारलं प्रबोधनकार केशव ठाकरे साहेबांनी विचारलं की का हो आपल्या मल्यामध्ये बाजरी आणि ज्वारीच का पिकतं, गहू का पिकत नाही. आणि त्यावेळीस एका बालाला जन्म दिला आणि तो बाल आई जगदंबेच्या पोटी ठेवलं आणि तिला म्हणाला हे जगदंबा हे बाल तुझं. आणि तेव्हा मात्र 23 जानेवारीला हिंदू हृदय सम्राट यांचा जन्म झाला. दिल्लीपर्यंत सत्ता नसतानाही दबदबा होता, पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. तुमच्यामुळे अश्रूतून वाहणाऱ्यांना डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मुभा आहे कारण तुमच्यामुळे आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी माणूस उभा आहे. आणि शिवसेनेची बुलंद तोफ अर्थातच खऱ्या अर्थानं भरत शेठ भोईर आमच्या व्यासपीठावर पाहता त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. तर इथे अर्धशतक जर कंप्लीट केलं फलंदाज प्रथमेश यांनी तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल समाधान भोईर यांच्या माध्यमातून आणि दत्तात्रेय शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, कदाचित पंचांचा इशारा इथे येईल. आय थिंक पंच इशारा करतील त्या ठिकाणी. क्लोज कीपिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही रन दिली फलंदाज आउट दिला जाणार, स्ट्राईक रोटेट करू शकत नाही तुम्ही. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. डावखुरी आताच्या फलंदाजासाठी थोडीशी महागडी गोलंदाजी होते आणि जेव्हा राईट हँड बॅट्समन येत आहेत तेव्हा त्यांच्या समोर थोडीशी अडचणी येत आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस LBW ची जोरदार अपील आणि पंचांनी मात्र ही अपील उचलून धरली आणि भरपूर उशिरानंतर लागलेली ही पहिली सफलता गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाला. आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 74 धावांवरती एक पहिला गडी बाद झालाय आणि पहिला धक्का लागेल वेताल स्वामी क्रिकेट संघ संदप या संघाला. करण मडवी आलेत खऱ्या अर्थानं टॉस करण्यासाठी. तर अनुप 11 रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी यावं. व्यासपीठावरती शिवसेना शाखा प्रमुख नागाव, उपसभापती कल्याण तालुका पंचायत समिती अर्थातच भरत शेठ भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचंही स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. रस्ता किती खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर त्या चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणं कठीण होतं. मनुष्य बाहेरच्या आव्हानाने नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो आणि ही कुठेतरी कमजोरी गोलंदाजांची पाहायला मिळाली यावेळेस. आता मात्र भरपूर चांगला कमबॅक, यावेळी जबरदस्त गोलंदाजी करतायत. मात्र नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश राहत आहेत, वाट पाहतायत की सिंगल देऊन त्यांना एक स्ट्राईक द्यावी आणि कदाचित 3 बॉल आतापर्यंत ते राहिलेत नॉन स्ट्राईक एंडकडे. 74 धावा धावफलकावरती. यावेळी स्क्रीन बॉल
असं वाटलं होतं की लेगस्टम्पच्या बाहेरून जाईल हा चेंडू आणि फलंदाज बाद होतील. दुसरा धक्का आणि सोनू काथारा याच्या नावावरती एकाच मॅच मध्ये 2 निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आहे. परंतु राईट हँड बॅट्समन साठी ही अडचण आहे. ती अडचण मात्र दूर करण्यासाठी जे फलंदाज आहेत नॉन स्ट्राईक एंडला त्यांना आता तिकडेच थांबावं लागेल. 4 चेंडू 2 फलंदाज बाद, एकही धाव खर्च केला नाही सोनू याने आणि धावसंख्या इथे स्थिर ती 74. 2 गडी बाद. वेताल स्वामी संदप क्रिकेट संघ. त्यांच्या समवेत रवी शेठ भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. कधी कधी असं म्हटलं जातं समाधान की आपण किती पावसाळे पाहिलेत हे महत्वाचं नाहीये, त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्या चिखलातून कशी वाट निर्माण केली हे महत्वाचं असतं. आता भरपूर अडचणी होत्या नेवाली क्रिकेट संघासमोर, परंतु नेवाली संघानं साध्य केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये एकही खर्च केली नाही धाव. 2 महत्वाचे गडी, एक LBW आणि त्याच्यानंतर क्लीन बोल्ड, हे 2 फलंदाज बाद झालेत आणि चांगले कमबॅक करत असताना 74 धावा धावफलकावरती. प्रथमेश मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. अर्धशतक आता कंप्लीट होऊ शकत नाही. कदाचित एकाच खराब चेंडू पडला तर कदाचित ते अर्धशतक कंप्लीट करू शकतील. सोनू तयार. यावेळी डावखुरी हाताचे फलंदाज आले होते, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजांना मिळाला आणि पंचांचा इशारा येईल. या ठिकाणी लेग 22चा एक धाव कंप्लीट होते, 22चा माफ करा, एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 75 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र मागची 5 चेंडूंचा विचार केला मागच्या तर प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. आता 6व्या बॉलवरती त्यांना स्ट्राईक मिळाली आणि 14 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवरती नाबाद फलंदाजी करतायत. म्हणजेच जर एखादी रन काढून त्यांना स्ट्राईक दिली असती तर अजून मोठे फटके आले असते, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. सोनून यांनी चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत थांबवलंय. संदप क्रिकेट संघाला यावेळी वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 76 या धावसंख्येवरती. बघा डावखुरी हात फलंदाजासाठी थोड्या अडचणी झाल्यात त्या गोलंदाज सोनू यांच्यासाठी. शेवटचा बॉल या ओव्हर्स मधला. यावेळी LBW ची पुन्हा एकदा अपील. एक धाव तर कंप्लीट होते या ठिकाणी. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आला होता आउटचा, परंतु मेन अंपायर स्क्वेअर लेग अंपायरांचा इशारा या ठिकाणी आला की बॅटकट होती आणि गुड डिसिजन. स्वतः माफी मागतात कारण कधी कधी चुका होतात. चुकतो तो माणूस असतो तर नक्कीच आणि या ठिकाणी थोडीशी चूक झाली, पुन्हा डिसिजन चेंज केला आणि या ठिकाणी धावा मिळतील या बॉलवरती. त्या म्हणजेच 1 आणि 15 चेंडूंमध्ये 41 धाव्यांची बहारदार फलंदाजी केली आणि पहिल्या डावाचा खेळ इथे संपन्न होईल आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 77 आणि विजयासाठी 78 धाव्यांची गरज. गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघाला या धावा कशा पद्धतीने कुठल्या जातील का या धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक पाटील सर यांच्याकडे. तोपर्यंत जाऊया DJ डॅनी यांचे एक सुमधुर संगीत. रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो टॉस साठी या, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्या. सतीश स्मृती गावठाण संघाचे कॅप्टन करण मडवी आलेत. तडाखेमंद फलंदाजी 80 धाव्यांची भारदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि एकीकडे तुम्हाला रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी क्रिकेट संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया मॅच साठी. राजेश कातारा त्याच्यानंतर धीरज कातारा असे दिग्गज फलंदाज महेंद्र आहेत त्यांच्यामध्ये. ती बॅटिंग मात्र आता त्यांना साकार करावी लागेल आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं चेंजेस होईल. दीपक पाटील सर जोडले जातील या सेकंड इनिंग साठी. थँक्यू सो मच प्रवीण. लगातार दुसऱ्या मॅचमध्ये 70+ रन्सचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मोमेंटम शिफ्ट झाला होता थोडासा गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाकडे, ज्या ठिकाणी सोनू काथारानं षटक टाकलं आणि त्या ओव्हर्समध्ये मात्र स्कोर रिस्ट्रिक्ट करण्याचा कारनामा मात्र केला. तर आमच्या पेठगावचे विकासजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम. तर 78 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ती अर्थातच
प्रथमेशदादा पाटील यांची दर्जेदार इनिंग मात्र त्यांनी पुन्हा एकदा साकारली. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये कालही संध्याकाळच्या मॅचमध्ये मात्र मला तो मॅच हा पुरस्कार मात्र त्यांनी मिळवला आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत 15 बॉलमध्ये 41 धावा नॉट आऊट इनिंग मात्र साकारले. पहिले चारही गोलंदाज महागडे ठरले होते. सोनू काथारा 20, ओमकार पाटील 19, धीरज काथारा 16, संजोत पाटील 19. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये सोनू काथारानं फक्त धावा दिल्या 3 आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता. आणि त्याचमुळे जी अपेक्षा होती संदप संघाची 80च्या प्लस जाण्याची, त्या अपेक्षांना कुठेतरी भंग करत असताना शेवटचं षटक पडलं. परंतु आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. गौरी स्पोर्ट्स देबाळी या टीमकडून स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन पाहतोय ते अर्थातच राजेशजी कातारा आणि महेंद्र पाटील. पहिल्या मॅचमध्ये मात्र चांगली बॅटिंग महेंद्र पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली होती. परंतु इथे 78 धावांचं लक्ष आहे. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आणि चौया गोलंदाज अतुल पाटील याच्याकडे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय राईट अमोर द विकेटना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कुठल्याही स्पॉटवर पुल करण्याचा प्रयत्न. शॉट मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल सरकेल. राजेश काथारा यानं खातं उघडलंय ते 1 या धावेनं. दिवाळी गावचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे गावाची. परंतु इथे मात्र संघाची जबाबदारी आज येऊन पडली आहे. कारण 78 धावा चेस केल्याशिवाय ट्रॉफी मिळणार नाही आहे. ते साधं सोपं गणित असेल. आता मात्र ते नेबाळी टीमसाठी आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये महेंद्र पाटील असेल किंवा नितेश कातारा असेल ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. त्यामुळं 78 धावा होऊ शकतात या मैदानावर. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सुजितदादा पाटील यावेळेस तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पुढे जाऊन त्याची शैली तपासण्याचं काम करतील. गोलंदाजांच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. इथे मात्र अतुल पाटील जो संदप टीमचा स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि नेहमीच 2-2 षटकं टाकत असताना आपल्याला सातत्यानं तो पाहायला सुद्धा मिळतो. अतुल पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे समोर बॅट्समन महेंद्र पाटील. मोठा चेस करायचा आहे. लॉंग चेस आहे इथून मात्र गौरी स्पोर्ट्स नेबाळी टीमसाठी. गोलंदाज तयार. अतुलचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करतोय. स्क्वेअर कटचा फटका. बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. महेंद्र पाटीलच्या बॅटमधून निघतोय हा पहिला चौकार. स्पर्धेमध्ये 3ही सामन्यामध्ये मात्र चौकारानं खातं उघडलंय ते महेंद्र पाटीलनं. जे गुणसंख्या लेखक कल्पेजी भोईर च्या माध्यमातून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप चांगला बॉल होता. फुलर लेंथ होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे बॉल सरकेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 6 6 रन्स. प्रत्येक षटकाचा विचार केला तर जवळजवळ 15-16च्या सरासरीनं मात्र जायचंय या मॅचमध्ये. जी आवश्यक सरासरी आपण पाहिली तर आणि त्या सरासरीने जायचं असेल तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये निदान धावा चांगल्या येणं गरजेचं आहे. राजेशसाठी हा बॉल यावेळेस मात्र क्षेत्र मोकळं आहे. लॉंग ऑनच्या रिजन कडे बॉल. एक टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार. 4 धावा. लेंथ बॉल होता. स्लॉट मध्ये होता राजेश काथारा यांच्या आणि त्याला भिरकावून दिलाय चौकारांना. आणि हेच करावं लागेल दोन्ही सलामीवीरांना. ज्या पद्धतीनं बेताळ स्वामी संदप संघाची सलामीची जोडी आपण पाहिली जे कार्य केलं. हो इथे मात्र वेगवान चेंडू टाकला होता. गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक आपण पाहतोय अतुल पाटीलच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल पहिलं षटक यानंतर समाप्त होणार आहे. दोनही फलंदाजांना जर आपण पाहिलं 5-5 धावांवर खेळतात आणि अतुल पाटील शेवटचा चेंडू सादर करण्यासाठी सज्ज होईल. हो
शॉट ऑफ लेंथ होता इथे बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला राजेश काथारा यानं, परंतु वेगवान जाणारा हा बॉल मात्र बॅटला स्पर्शच झालेला नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10 धाबा, बिनबाद 10 अशी सुरुवात केली. येणारी 4 ओव्हर्स आणि तब्बल आता मात्र 17च्या सरासरीनं 68 धाबांची आवश्यकता. थँक्यू सर. इथे नाणेफेकीचा कौल करूया. सुपर 8ची तिसरी लढत आता अनूप स्पोर्ट्स RM11 मुरबी विरुद्ध सतीस्मृती गावठाण. आणि टॉस करण्यासाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप आणि बालासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना शाखा प्रमुख नागाव, उपसभापती कल्याण तालुका पंचायत समिती, अर्थातच भरत शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करावा. सुपर 8ची ही तिसरी लढत तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल आणि भरत शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करायचा. गावठाण संघाचे कॅप्टन आहेत करण मडवी आणि संकेत पाटील आहेत मुरबी संघाचे कॅप्टन. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय अनूप 11 RM स्पोर्ट्स मुरबी क्रिकेट संघानं. तर इथे सन्मान करूया मान्यवरांचा. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आज वेलात वेल काढून गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 या स्पर्धेसाठी ज्याने आवर्जून उपस्थिती दाखवली या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांना ज्याने राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक निष्ठेने केली आणि कल्याण पंचायत समितीवरती उपसभापती होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं आणि नागाव शिवसेनेचे शाखा प्रमुख अर्थातच भरत भोईर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे दमदार नेतृत्व दत्तात्रेय भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भरत भोईर साहेब, उपसभापती कल्याण तालुका पंचायत समिती, माईची उबदार शाल, या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं. थँक्यू. खूप खूप आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात. मान्यवरांचे खूप खूप आभार. ओव्हर टू दीपक. आणि त्यांच्या समवेत रवी भोईर सर, रवी भोईर साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी पुन्हा एकदा मी तर प्रवीण भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करण्यात यावं. रविदादा भोईर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मायची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आणि त्याच्यानंतर माजी सरपंच पेंदर ग्रामपंचायत दिलीप कोपरकर साहेबांना देखील विनंती करतो की आपण यावं. दिलीप कोपरकर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. ॲडव्होकेट अविनाश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिलीप कोपरकर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. तर माजी सरपंच दिलीप कोपरकर साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. ॲडव्होकेट अविनाश भोईर साहेबांच्या इथे शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या समवेत डॉक्टर भगवान कोपरकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर डॉक्टर भगवान कोपरकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी ॲडव्होकेट अविनाश भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान करावा. तसेच श्रीकांत पाटील साहेब युवा अधिकारी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की यावा पण स्वागत कक्षामध्ये. ॲडव्होकेट अविनाश तर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील इथे शुभ सन्मान करावा. तर सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जाते दीपक पाटील सर. खूप चांगली ओव्हर आतापर्यंत प्रथमेश यांच्या माध्यमातून तब्बल 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 21 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यांच्या समेत प्रवीण पाटील साहेब नागाव, कबीर पाटील साहेब नागाव यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. मी प्रवीण भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कबीर साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा. बघा, भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान, मात्र ही परंपरा राखत असताना गावदेवी क्रिकेट संघ पेंदर यांच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान. दीपक सर.
फक्त दिशा दिली होती, परंतु इथे स्कोर लाईक अंपायर बॉल टच होते, त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 22 धावा धाव फलकावर. थोडंसं कठीण होत चाललंय आता मात्र, कारण उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर विचार केला तर तब्बल 56 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळं दुसरं ओव्हर जे पडलं प्रथमेश पाटील यांच्या ओव्हरमध्ये 12 धावा देताना 2 महत्त्वपूर्ण सफलता मात्र त्यांनी अर्जित केल्यात. खास करून महेंद्र पाटील आणि नितेश कातारा जे 2 फलंदाजांचा बद्दल आपण चर्चा करत होतो, कारण या दोनही फलंदाजांचं कार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र उल्लेखनीय झालं होतं. चांगली बॅटिंग मात्र त्यांनी केली होती. तर दिलीप सदाशिव कोपरकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी माजी सरपंच आहेत पेंदर ग्रामपंचायतीचे, त्यांचंही सहर्ष स्वागत. बघा, सुपर 4च्या सर्व लढती म्हणजे सुपर 8च्या सामने झाल्यानंतर ज्या 3 मॅचेस राहतील, फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनल, या लढती 6 षटकांच्या असतील, याची नोंद घ्या. येस सर. 22 अतुल पाटील पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र एकमेव अशा असेल ती राजेश कातारा. आजपर्यंत बऱ्याचशा लॉंग इनिंग्स ज्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. इथे मात्र क्लीन बोल्ड. आता मात्र उरली सुरली अशा संपुष्टात येईल. गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमला लागलेला हा मोठा झटका. सलामीवीर राजेश कातारा यांच्या इनिंगचा होतोय अंत. अतुल पाटील ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या, सामन्याचा आनंद घेतात. मुख्य व्यासपीठावरून आपण पाहतोय शिवसेना शाखा प्रमुख नागाव भरतशेठ भोईर साहेब, उपसभापती कल्याण पंचायत समिती यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मानाने आपण पाहिलं दिलीपजी कोपरकर साहेब, माजी सरपंच पेंधर, ज्यांचं आज आगमन या ठिकाणी झालंय. त्याचप्रमाणे डॉक्टर भगवानजी कोपरकर यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आज LIC मध्ये भारतीय जीवन विमा निगममध्ये अभिकर्ता आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथे संघ संकटामध्ये सापडले आता मात्र गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ, कारण सुरुवातीपासून जी आक्रमकपणा राबवला होता सलामीवीरांचा, संदप संघाची पहिली जोडी फोडण्यामध्ये आलेलं अपयश गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाला एक खास करून कारणीभूत ठरलं आहे. प्रथमेश पाटील यांनी सजवलेली जी इनिंग होती, जी विस्फोटकता मात्र पाहिली आणि त्याच विस्फोटकतेसमोर मात्र हतबल झाले होते गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचे गोलंदाज. इथे थोडासा वर्चस्व प्रस्थापित करत असताना वेताळ स्वामी संदप संघ वेगवान मारा पाहायला मिळतोय. इथून मात्र बॉल टप्पा पडण्यात थोडासा टॉस झाला होता. काय वेग होता या बॉलवर, प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल इथे मात्र निर्धाव निघून जातोय आणि दाहकता मात्र अनुभवाला मिळते. अतुल पाटील भन्नाट वेगानं आता मात्र या ओव्हरमध्ये वेगळ्या ऊर्जेनं मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. सन्माननीय प्रीतमजी पाटील साहेब पेंदर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम. अतुल पाटीलचा आणखीन एक निर्धाव चेंडू, 5वा डॉट बॉल पडतोय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळतोय संदप टीम कडून. काय अॅक्युरसी आहे, प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना मात्र अतुल पाटील संघाचा मुख्य गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून मात्र ही वेगवान गोलंदाजी. बॅडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल समाधान भोईर यांच्याकडून. शेवटचा चेंडू आहे यावेळेस मात्र आडवा पॅटनं मात्र हा फटका खेळ आहे. बडीश लॉंग ऑनला मात्र बॉलची फील्ड करेपर्यंत शेवटच्या बॉलवर आले आहे फक्त सिंगल.
या सिंगलला मात्र षटक हाताळलं जात आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं ते अतुल पाटीलच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. दरम्यान खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे उपस्थित राहिलेत अर्थातच असं म्हटलं जातं, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. आणि मुंबईमध्ये मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जगायला शिकवलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट यांचे निष्ठावंत शिवसैनिक, अर्थातच उपसभापती पंचायत समिती कल्याण आणि नागाव शिवसेना शाखा प्रमुख भरत शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाची देणगी त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रत्येकाकडे धन असतं, परंतु धन कसं द्यावं आणि कसं मनानं आपण खऱ्या अर्थानं ह्या धनाचा वापर करावा हे प्रात्यक्षिक उदाहरण. आणि कोविड काळामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी एक देवदूत बनून राहिले आणि गरिबांपर्यंत मोफत सेवा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली ते भरत शेठ भोईर साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतो. दीपक सर. तिथे मोठा फटका येतोय, षटकार आलाय. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर मात्र षटकार पडलाय. धीरज कातारा ज्याच्याकडे क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता, परंतु इथून मात्र पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फारच कमी धावा आल्यात गौरी स्पोर्ट्स नेवाडी टीमसाठी. त्यामुळे हे लक्ष थोडंसं खडतर आता मात्र प्रवास असेल ते नेवाडी टीमसाठी. पहिला बॉलवर षटकार आलाय. थोड्याशा आशा पल्लवित करत असताना धीरज कातारा हा फलंदाज धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावर. गावदेवी क्रिकेटला पेंद्र आयोजित गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर 8 मधील दुसरी लढत आपण पाहतो. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाडी, दुसऱ्या बाजूला मात्र बेताळ स्वामी संदप. ओव्हर द विकेटनं हेलिकॉप्टर उडवलाय, खणून काढलाय या बॉलला. लॉंग ऑन सीमा रेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. फुलर लेंथ होता आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चढवलेला हा शॉट आपण पाहिला. आणि लगातार 2 षटकाराने थोड्याशा उम्मीद वाढवत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाडी टीमसाठी धीरज काथारा मात्र लढतोय. धावसंख्या 35 वर 35. अजूनही आपण विचार केला तर तब्बल 10-43 समीकरण आहे. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह जमिनीला घरंगळत चाललेला हा फटका. दुसरा धाब्याचा प्रयत्न मात्र केला जातो. क्लास रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल. या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. इथून 41 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये धावा येणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी मात्र राजेश काथारा, महेंद्र पाटील, नितेश काथारा हे सगळे आघाडीचे प्रमुख फलंदाज मात्र अपयशी ठरले या मॅचमध्ये. तीरासाठी हा बॉल कव्हर्सला भेदून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज कातारा क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवून देत असताना एक सुपर कव्हर ड्राईव्ह षटकार. आजकाल कव्हरच्या दिशेने सुद्धा हेलिकॉप्टर उडवले जातात आणि त्याचाच प्रत्यय देणारा हा फटका आपण पाहिला धीरज काताराच्या बॅटमधून. हा 3रा षटकार आलाय आणि लढतोय. मग सामन्याचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल, परंतु माझ्यामध्ये असलेलं टॅलेंट मला आज दाखवायचं आहे. माझ्यामध्ये असलेलं कौशल्य, माझ्यामध्ये असलेलं कसब आज मात्र मी पणास लावणार. आणि मग जय हो अथवा पराजय हो, यश येवो अथवा अपयश येवो, कौतुक करो अथवा ना करो, परंतु माझ्याकडे असलेले प्रामाणिक प्रयत्न मात्र मी घेऊन शेवटपर्यंत लढणार. आणि याच लढाऊ वृत्तीनं मात्र मैदानामध्ये केलेला खेळ धीरज काताराचा. 3 षटकारांची खेळी आतापर्यंत साकारले. अजूनही 8 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगला मात्र इथे फलंदाज बाद होईल आणि आता मात्र थोडेसे उरले सुरले अशा संपुष्टात येईल. धीरज काताराची विकेट. हर्षल पाटील मिळवत असताना फलंदाज बाद.
कंपनी संदप संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकावर प्रेम काथारा येतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 7 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल 35 धावा. 35. हर्षल पाटील. हर्षलचा हा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन सीमारेषा पार. वेगानं मात्र बाउंड्रीज मिळते या ठिकाणी. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. शेवटचं षटक 6 चेंडू आणि तब्बल गरज आहे अजूनही 31 धावांची. सहा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 5 षटकार मारावे लागतील इथून मात्र ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर. परंतु मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सद्यस्थिती जर आपण पाहिली. वेताळ स्वामी संदप संघ शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हेमंत पाटील. महेश पाटील आणि प्रेम काथारा अशी जोडी गौरी स्पोर्ट्स नेबाळी टीम कडून. पहिला सामना आपण पाहिला चेस झाला नव्हता. जयदुर्गा रोहिंजण बी संघ जो सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि या सुपर 4 मध्ये दुसरा संघ मात्र कोणता दाखल होणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर. हे मोठं लक्ष असेल आता मात्र गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघासमोर. पहिला चेंडू क्लीन बॉल्ड. त्रिफळा मात्र उडवलाय आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र या मॅच मध्ये आम्ही हा सामना सोडणार नाहीये हेच संकेत मात्र दिलेत हेमंत पाटीलला. बॅट्समन आउट होतोय तो प्रेम काथारा. औपचारिकता बाकी आहे या मॅच मधील 5 चेंडू आणि 31 धावा. तरी 5ही षटकार मारले तरी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे लक्ष थोडंसं कठीण आता मात्र होत चाललंय. संजुत पाटील येतोय बॅटिंगसाठी. 9व्या क्रमांकाचा फलंदाज गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीम कडून. गोलंदाज तयार हेमंत पाटील. शॉट ऑफ लेंथ होता थोडासा ऑन साईडला. यावेळेस मात्र करंगळत चाललेला बॉल डीप स्क्वेअर लेगला फील्ड केला जातो. एकच धाव येते. सिंगल रन मात्र. धावसंख्या 48. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये जी सलामीची भागीदारी रचली ती रणदीप आणि प्रथमेश यांच्या दोघांच्या मध्ये आणि तीच मी भागीदारी समजेल की कारणीभूत ठरली गौरी स्पोर्ट्स नेबाळी संघ जो पराभवाच्या छायामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिली जोडी फुडली लवकर असती तर काहीतरी वेगळा रिझल्ट सुद्धा पाहायला मिळाला असता नेबाळी संघाला. परंतु आता मात्र संघ संपूर्णपणे अडचणीमध्ये आहे. दोघांनी मात्र तुफानी फटकेबाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. रणदीप पाटील आणि प्रथमेश. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघानं केला खरा परंतु त्याच्या अगोदरची जी धावसंख्या होती ती आता मात्र पुरेशी ठरताना पाहायला मिळते संदप टीमसाठी. परंतु यावेळेस मात्र चौकार येतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ते अर्थातच RM रामकृष्ण महालक्ष्मी अनुप 11 मुरबी संघ फाईट करेल सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये. विकी पाटील विरुद्ध करण मडवी असा हा सामनाच्या दिवसामधील मोस्ट फेवरेट लढत असेल. चेंज ऑफ पेस स्लोवर 1 केला होता. यावेळेस मात्र हेमंत पाटीलनं फसवा चेंडू टाकला. इथे मात्र कम्प्लिटली बीट करून गेला तो महेश पाटीलसाठी डॉट बॉल. अनुपजी पाटील जसंही
यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. रामकृष्ण महालक्ष्मी मुरबी या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनुपजी या आपण मंचावर. पवनजी पाटील मुरबी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. तर सामन्यातली फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना आमचे मॅच ऑफिशियल्स दोन्ही इथून मात्र हेमंत पाटील याचा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र हा प्रहार पाहायला मिळतोय. ऑन साईडला बाउंड्रीज मात्र मिळते परंतु सुपर 4 मध्ये दाखल होते. आणखीन एका ट्रॉफीवर मात्र आज नाव कोरलं जात आहे. वेताळ स्वामी संदप संघ सेमीफायनल मध्ये एंटर होत आहे. वेल प्लेड गाईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रथमेश दादा पाटील अँड कंपनी. तर दीपक पाटील सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या या स्पर्धेतून रजा घेत असताना परत कालुराम भोईर साहेब उपसभापती पंचायत समिती कल्याण आणि शिवसेना शाखा प्रमुख नागाव त्यांच्या माध्यमातून